नमस्कार, मी स्वप्नजा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे। आजचा विषय आहे मौन सर्वार्थ साधन। मौन म्हणजे चूप राहणे किंवा निशब्द राहणे असं होय। निशब्दता आणि भारतीय मौन याच्यामध्ये बराच फरक आढळून येतो। आता भारतीय संस्कृतीमध्ये मौन याची व्याख्या मुनेर्भावः इति मौन म्हणजे मुनींच्या मनातील भावना म्हणजे मौन असा केला जातो। आपण पाहिले आहे की काही लोक अतिशय जास्त बोलतात, म्हणजे त्यांना एखादा विषय जरी नाही मिळाला तरी त्यांची बडबड ही नेहमी चालूच असते। ते एका अर्थाने चांगले देखील आहे, कारण बोलण्यानेच आपली नाती जुळतात आणि बोलण्यानेच आपण एकमेकांचे विचार, एकमेकांच्या भावना समजू शकतो किंवा समजावून सांगू शकतो। पण आते तेथे माती हे काय उगीच नाही। मानवाला देवाने वाणीसारखं वरदान दिलं आहे। पंचमहाभूत सिद्ध असा देह आणि दश इंद्रिय देखील आपल्या मानवाला प्राप्त आहेत। आता मौन पाळणं हे काही प्रत्येकाच्याच हातात नाही, म्हणजे एक समजूतदार व्यक्ती हा नेहमीच कमी बोलतो हे आपण पाहिले असेल। कारण का मौन पाळल्यानेच कलह कमी होतो किंवा भांडणं हे कमी होतात। त्यामुळे आपण सर्वांनी मौन पाळलंच पाहिजे। आता आपल्या श्रीमद भगवद्गीतेमध्ये असे सांगितले आहे की आपली मानसिक स्थिती शुद्ध आणि शांत करण्यासाठी आपण मानसिक तपस्या केली पाहिजे। आणि मानसिक तपस्या म्हणजेच मौन व्रत धारण करणे असं होय। मौन धारण करणे किंवा मौन व्रत हे आपल्या इंद्रियावर प्रभुत्व मिळवण्याचे एक उत्तम साधन आहे। आणि ज्याने इंद्रियांवर विजय मिळवला, प्रभुत्व मिळवलं त्यालाच आपण जितेंद्रिय म्हणतो। मौनबद्दल सांगायचे झाले तर खूप काही आहे, पण सध्यासाठी एवढंच। चला तर मग प्रयत्न करूया मौन धारण करण्याचा। आणि मौन धारण करणे शक्यच नसेल तर किमान बोलण्याआधी आपण थोडा विचार करून बोलूया। म्हणून तर संत देखील म्हणतात, बोलावा शब्द तासावा शब्द तोलावा शब्द बोलण्यापूर्वी, शब्द हेची कातर शब्द सुई दोरा बेतावे शब्द शास्त्र आधारे। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।